सुखा तुका म्हणे माझे हेची सर्व सुखा सुखा श्रीमुखा आवडीने पाहिना श्रीमुखा आवडीने आवडीने तुळशी हार गळा कासे पितांबर पाहिना श्रीमुख तुळशी हारा गळा कासे पितांबर आवडे निरंतर हेची दान आवडे निरंतर हेची दान तुळसी हारा गळा कासे पितांबर बार कुमाई जय जय विठोबार कुमाई जय जय विठोबार कुमाई विठोबार कुमाई बार कुमाई विठोबार 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 कुमाई भजन करा विठोबार कुमाई जय जय विठोबार कुमाई 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 हरि 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 विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई राम कृष्ण हरे जय जय राम जय जय
जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण रूप परवान तो माधव परवा सुख झाले हो साजनी तुहा विठ्ठल बनवा तुहा माधव बनवा तुहा माधव बनवा बहुत सुकृताची गोडी म्हणून मिठाई आवडी तुहा विठ्ठल परवा तुहा माधव परवा तुहा माधव परवा तुहा माधव परवा सुकृताची डोळी भरून विठ्ठले आवडी तुहा विठ्ठल बनवा तुहा माधव बनवा तुहा माधव परवा तुहा माधव परवा तुहा माधव परवा सुखाचे आगर बापर कुमा देवी वरा तुहा विठ्ठल बनवा तुहा माधव बनवा तुहा माधव जय जय राम कृष्ण संत देवते 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 संत निमित्त त्या प्रतिमा 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 देवते संत 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 निमित्त त्या प्रतिमा निमित्त त्या प्रतिमा निमित्तटा प्रतिमा निमित्तटा प्रतिमा निमित्तटा प्रतिमा निमित्तटा प्रतिमा तो सागत से भावे तो सागत से भावे तो सागत से भावे सागत से भावे असो भावे सकला असो ठावे सकळा असो ठावे सकळा असो ठावे सकळा असो ठावे सकळा निराकारी दिशा निराकारी निराकारी दिशा निराकारी दिशा इच्छा पुरत से 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 इच्छा मितो साग से भावे से भावे मितो साग से भावे मितो सागत से भावे भावे सकला भावे सकला आहे ठाव सकळा आहे ठावे असो असो ठावे सकळा असो ठावे सकळा तुका म्हणे रोकडी केली तुका म्हणे रोकडी केली तुका म्हणे रोकडी केली तुका म्हणे रोकडी
सेवितायेन पोट धाय सेवितायेन पोट धाय सेवितायेन पोट धारे सेवितायेन पोट धारे सेवितायेन पोट धारे सेवितायेन पोट धारे देवते संत देवते संत देवते संत देवते संत देवते सदा देवते देवते सदा देवते देवते संत देवते संत देवते संत संत ते संत देवते संत देवते सदा देवते देवते सदा देवते निमित्ता प्रतिमा निमित्त प्रतिमा प्रतिमा मी तो सांगत से भावे मी तो सांगत से भावे प्रतिमा निमित्ता प्रतिमा निमित्ता प्रतिमा मी तो सांगत भावे मी तो सांगत भावे मी तो सांगत से भावे असो ठावे सकळा असो ठावे असो ठावे सो ठावे असो ठावे असो ठावे असो ठावे असो ठावे
असो असो ठावे असो ठावे सकळा सकळा मी तो सांगत से भावे मी तो सांगत से भावे आहे ठावे जगला जगला सकळा मी तो सांगत से भावे मी तो सांगत से विठ्ठल 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 विठ्ठल
जगद्गुरु महाराज की जय। सद्गुरु साखरे महाराज, गुरुवर्य थोरात महाराज की, सद्गुरु जोग महाराज की जय। विठाला 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 विठाला। देवते संत देवते संत देवते संत देवते संत निमित्त त्या प्रतिमा मी तो सांगत से भावे असो ठावे सकळा निराकारी ओस दिशा निराकारी ओस दिशा इथे इच्छा पुरतसे मी तो सांगत से भावे असो ठावे सकळा तुका मने रोकडे केने तुका मने रोकडे केने सेविता येणे पोटधाय मी तो संगत से भावे असो ठावे सकळा पांडुरंगा करो प्रथमा नमन करो प्रथमा नमन पांडुरंगा करो प्रथमा नमन करो प्रथमा नमन दुसरे चरणा संतातिया दुसरे चरणा संतातिया संत कृपा करे कठे विस्तार श्री विठ्ठलम सुकरुणार्णवमाशुतोषं दिनेष्ट पोषणं मगसहन्ति सिन्धुशोषं श्री रुक्मिणी मतिमुषं पुरुषं परन्तं वन्दे दुरन्तचरितं हृदि सञ्चरन्तं ज्ञानेशो भगवान् विष्णु निवृत्तिर्भगवान् हरः सोपानो भगवान् ब्रह्मा मुक्ताख्या ब्रह्मचित्कला कथं यातोऽसि वैकुण्ठं मानवं देहमत्यजन् तुकाराम महासाधु कृपया ज्ञापयस्व माम् सम्पाद्य ज्ञानं च विधाय भक्तिं विलोकितो येन समाधिराजः वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुन्तं विठ्ठल 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 देवते संत देवते संत देवते संत देवते संत निमित्त त्या प्रतिमा मी तो संगत से भावे असो ठावे सकळा प्रस्तुत प्राप्त स्थळी प्राप्त संगी कीर्तन रूपी सेवे कीर्तने वडेल अभंग वैराग्य रागरसिक जगद्गुरु तुकोबा महाराज यांचा चार चरणाचा संतांचा वास्तव परिचय देणारा अर्थात स्वरूपगत परिचय देणारा अभंग आहे विठ्ठल चिंतनाला आरंभ करण्यापूर्वी परिहार द्यायचा तो असा ज्या नैमित्तिक कार्यक्रमासाठी उपस्थित झालो ते परमश्रद्धेय परमपूजनीय गुरुवर्य ब्रह्मलीन मारुती महाराज थोरात बाबाजींच्या 6व्या पुण्यतिथीनिमित्त हा भक्ती उत्सव मोठ्या आनंदात या श्री क्षेत्र आळंदी नगरीत आरंभ झालेला आहे प्रासादिक स्थळात वास्तव्यात 6 वर्षाचा काळ कसा लोटला काही कळत नाही काळ फार प्रभावी आहे लवकर जातो लक्ष्मी स्तोय तरंगभंग चपला विद्युत चलम जीवितम नाही सांगायला जमत कसा जातो तो हो आयुर्नश्यति प्रतिदिनं याति क्षयो यौवनं प्रत्यायन्ति गतः पुनर्न दिवसा कालो जगद्भक्षकः आचार्य बोलतात त्याप्रमाणे भरभर काळ जातो देवा कसा ग्रास करत आहे काळ काही कळत नाही 6 वर्षाचा काळ महाराजांना ब्रह्मलीन होऊन झालेला आहे त्यांच्या षष्ठ पुण्यतिथीनिमित्त हा भक्ती उत्सव आमचे हरिभक्तीपण आदरणीय श्रद्धेय विनायक महाराजजी निघोट महाराजांच्या मार्गदर्शनाखाली महाराजांची सर्व भक्त मंडळी मोठ्या आनंदात अशा प्रकारचा इथं उत्सव करतात आमचे हरिभक्तीपरायण श्रद्धेय
चिदंबरेश्वर महाराज साखरे महाराजांच्या पावन मुखातून आपण सद्गुरू भक्ती योगाचं चिंतन श्रवण करत आहात. आणि संध्याकाळचे या सत्रात कीर्तन आहे. आज तृतीय दिवसाची सेवा आमच्या विनायक महाराजांच्या द्वारा माझ्याकडे आलेली आहे. गोड अशा प्रकारचं आयोजन आहे. गंधर्वासारखी गायक आहेत, इंद्रासारखी वादक आहे. गोड चाल झाली आमच्या बगुरे गुरुजींची. काशीनाथ महाराज बगुरे गुरुजी गोड चाल झाली. मला चाल दाखवाय काही शिल्लक ठेवलं नाही. हो, इकडे बगुरेच वाजवा आहेत. आलं लक्षात. दोन्ही इंद्रासारखी वादक मंडळी आहे, परीक्षिती आहे, सारखी ऐकणारे आहेत. फक्त एकच अडचण आहे, वक्ता शुकदेव नाही. कारण वातावरण खूप चांगलं आहे, प्रशस्त वातावरण आहे. ज्ञानोबाराची नगरी आहे, तशी ही चेतन नगरी आहे. या नगरीची विशिष्टता तशी आहे. इंद्रायणी तीर भूमौ वसंतम, वसंतासारखा लाद 12ही महिने या नगरीत असतो. देवा इथं भक्तीच बहारलेली राहते, इथं ज्ञान बहारलेलं राहते. अशी नगरी आहे. हो, अड्याल पड्याल पताकाचे भार अशी नगरी आहे. अतिशय प्रासादिक आहे. पृथ्वी सर्क्युलर मोशनमध्ये फिरते, गोलाकार गतीत फिरते. तिचा मिडबिंदू ज्ञानोबाराची समाधी आहे. आणि एखादी गोष्ट गोलाकार गतीत फिरते त्यावेळेस तिची सगळी शक्ती तिच्या अक्षाच्या मध्यबिंदूच्या ठिकाणी येत असते. उदाहरण सांगायचं झालं, जातं गोलाकार फिरते आणि फिरते वेळेस त्याच्या त्या अंगाखाली पाळूखाली जे धान्य येते ते रगडल्या जाते. पण मधल्या खुंटीला धरून जे धान्य राहते ना देवा, ते रगडल्या जात नाही. तसं या नगरीची विशेषता अशी आहे, हे मिड पॉईंट आहे, मध्यबिंदू आहे. म्हणून कळीकाळ कोपली ही कोपे त्याचे नचली अलंकापुराशी. अशी नगरी आहे, प्रासादिक नगरी आहे. भगवान ज्ञानोबाराने 108 वेळा इथं समाधी घेतली अशी नगरी आहे. खरं सांगू, जगाच्या पाठीवर असं जगाच्या नाही, शब्द मागं घेतो, त्रैलोक्यात असं स्थान नाही. त्रैलोक्यात नाही. मी बोलत नाही, तुम्हाला पुराणाचा दाखला देतो. प्रगटोस्मी महाक्षेत्रे आनंदाख्य महावने नास्ती नास्ती समम क्षेत्रम त्रैलोक्यम पावनम सुरतम. त्रैलोक्यात याच्यासारखं पावन करणारं तीर्थ नाही, असं क्षेत्र नाही. अशा पावन नगरीत, अखंड या नगरीत ज्यांनी वास्तव्य केलं, सद्गुरू चरणाजवळ राहून सद्गुरूची भक्ती काय असते, साधना काय असते, त्यांनी आपल्या साधनेतून दाखवलं. आचार्योपासती काय असते, ज्ञानोबारा हे आचार्योपासक आहेत. ज्ञानोबाराची तर शिगेची आचार्योपासती आहे. 13व्या अध्यायातल्या आचार्योपासतीचं चिंतन पाहण्यासारखं आहे. हे शरीर मी का धारण केलं, ज्ञानोबारा सांगतात सद्गुरूच्या भक्तीसाठीच. जोपर्यंत आहे तोपर्यंत सुद्धा मी या देहाने सद्गुरूची भक्ती करील. आणि दुसरी विशेषता सांगितली, ज्यावेळेस देहपात होईल, याच्यात 5 तत्व आहे, क्षितिजल पावक गगन समीरा. पण ही तत्व सुद्धा मी तिथंच नेईल. कुठं? सद्गुरुनाथाच्या चरणी. ये शरीरची माती मिळविन ती एक क्षिती, जेथ श्रीचरण उभे ठाती आराध्याचे. सगळ्या ओव्या पाहण्यासारख्या आहेत. किती सद्गुरुनिष्ठा असावी, सद्गुरूच्या विषयी काय भाव असावा. सद्गुरू सामान्य नाही. ज्ञानोबाराची निष्ठा सद्गुरूच्या विषयी सामान्य नाही. सद्गुरू तसे मनुष्यच असतात, पण सद्गुरू तसे मनुष्य नसतात. म्हणजे दिसायला मनुष्यासारखे असतात, पण ते मनुष्य नसतात. विठ्ठल सद्गुरूच्या स्थूल विग्रहाकडे पाहून नाही त्यांचं आपल्या फुटपट्टीनं माप घ्यायचं. कोण असतात सद्गुरू? शास्त्र बोलते ब्रह्मैव गुरुरूपेण अवतिष्ठते. ब्रह्मच गुरुरूपाने अवताराला येत असते. पण ज्ञानोबाराची प्रगाढ सद्गुरूच्या विषयी निष्ठा आहे. यदक्षरम अनाख्ययम आनंदम अज केवलम श्रीमनशी निवृत्तीनाथेती ख्यातम दैवतमाश्रित. निवृत्तीनाथ कोण आहेत? माझे निवृत्तीनाथ देव आहे. निवृत्ती जया नाव, ज्यांचं नाव निवृत्ती आहे ते एवढे नाही, निवृत्ती स्थितीत अखंड राहतात, ती त्यांची स्थिती आहे. ते देव आहेत. गुरुविन देव तुझा पाहता नाही त्रैलोकी.
गुरुविण देव तुझा पाहता नाही त्रैलोकी. गुरुविन तुझा देवा पाहता त्रिलोके नाही. त्रिलोकी तुझा पाहता त्रिलोके नाही. गुरु हा संत कोळीचा राजा. गुरु हा प्राण विसावा माझा. गुरुविण देव तुझा पाहता नाही त्रैलोकी. गुरु हा संत कोळीचा राजा. गुरु हा प्राण विसावा. गुरुविना त्रिलोक्य नाही. देव तुझा पाहता नाही त्रैलोकी. गुरु कोण आहेत? ज्ञानोबाराची निष्ठा आहे, ज्ञानोबाराचाच अभंग आहे. गुरु हा संत कुळीचा राजा. गुरुन हा प्राण विसावा माझा. गुरुविन देव नाही तुझा. कुठं नाही? त्रैलोक्यात नाही, त्रैलोक्यात. गुरु देव आहेत, साधे देव नाहीत. त्या देव धातूचे 10 अर्थ होतात. दिवी विजिगिषा स्तुती मोद मद कांती गतिषु. 10 अर्थाच्या 10 ओव्या ज्ञानोबाराने. जय जय देव निर्मळ निज जन केल मंगळ. जन्म जरा जलदजाळ प्रभंजन. इथून जे वर्णन केलं ना महाराज, आणि सगळं वर्णन झाल्यावर ज्ञानोबारा म्हणतात या सद्गुरूचं काय वर्णन करू मी. हे वर्णन दिव धातूला करून 10 ओव्यात केलंय, पण शेवटी ज्ञानोबाराची स्थिती अशी 11वी ओवी अशी आहे. हे काय की कैसे नाना परिभाषा मिसे. स्तोत्र करू तुझ उद्देशी निर्विशेषा. तुम्ही निर्विशेष आहात, सविशेष नाही. सविशेषाचं वर्णन करायला ते निर्विशेषाचं वर्णन नाही करायचं मत. तुम्ही निर्विशेष ब्रह्मरूप आहात, ब्रह्म निर्विशेष आहे. आणि ती स्थिती, ती अवस्था, ती श्रद्धा ज्ञानोबाराची आहे. ही नगरी आहे सद्गुरूच्या उपासनेची. म्हणून आमचे ब्रह्मलीन श्रद्धेय मारुती बाबा थोरात यांनी सुद्धा आयुष्यभर सद्गुरु चरणाची सेवा केली. आज्ञा गुरुनाम हे विचारणीय. गुरुची आज्ञा कधी उल्लंघन केली नाही. पूजनीय श्रद्धेय सद्गुरू महाराजांच्या चरणाजवळ अखंड बसलेत. नुसते शब्द नाही शिकले, ते शब्द अनुभूतीला कसे येतील त्याच्यासाठी सद्गुरूची कृपा पाहिजे. ग्रंथात शब्द आहे, ग्रंथात शब्द आहे, पण ते शब्द अनुभूतीला येण्यासाठी कृपेची गरज आहे. कृपा नसेल तर ग्रंथातले शब्द काही उपयोगाचे नाही. ते ग्रंथातले ग्रंथातच राहतात. पार झाले तर शब्द पांडित्य वाढल्या जाते, दुसरं काही नाही. पण अनुभूती येण्यासाठी सद्गुरूची कृपा पाहिजे. आणि त्याच्यासाठी सद्गुरुनाथाची कशी भक्ती केली पाहिजे, काय निष्ठा असली पाहिजे, परमश्रद्धेय परमपूज्य ब्रह्मलीन महाराजांच्याकडून शिकण्यासारखं आहे. मला वाटते निवृत्तीनाथ म्हणतात त्याला अवज्ञा येणे केली माझी केली नाही येणे. गुरु शिष्य पण सिद्धी नेले. पूजनीय महाराज सुद्धा हेच म्हणत असतील. विठ्ठल विठ्ठला 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 विठ्ठला. महाराजांना सुद्धा रत्न भेटलेले आहेत महाराज. त्यापैकी पूजनीय श्रद्धेय गुरुवर्य ब्रह्मलीन मारुती महाराज थोरात होते. एक यांनी आयुष्यभर वेदांताचं चिंतन केलं. आपल्या जीवनात वास्तव्यात उच्च विद्या विभूषित होते, पण सद्गुरूची आज्ञा झाली, दिलं सोडून सगळं, आणि सद्गुरूच्या चरणाजवळ अखंड वस्ती केली, अखंड साधना केली, वेदांताचं चिंतन, शेवटपर्यंत वेदांत शिकला, अनुभूतीला आणला आणि जगाच्या समोर मांडला. मला वाटते त्याचंच प्रतीक हे आपल्याला पाहायला सापडते. हो, कोणावरही माणसाची श्रद्धा बसत नाही, कोणाच्याही मागं लोक जात नाहीत. कुठंतरी दिव्यत्वाची प्रतीती तिथं आली पाहिजे, आणि तिथं माणूस आपोआप जाऊन नतमस्तक झाल्याशिवाय राहत नाही. ही सगळी मंडळी महाराजांच्या कृपेनं कृपांकित झालेली मंडळी आहेत. आमचे आदरणीय श्रद्धेय विनायक महाराज पाठ घेतात. महाराजांची कृपा त्यांच्यावर विशेष होती, आणि विशेषत्वानं हा सगळा
सोपं नाही. लवाजमा गोळा करणं इतकं सोपं नाही. त्याच्या पाठीमा एकच आहे, सद्गुरूची निष्ठा. विठ्ठल विठ्ठला विठ्ठला हे महाराजांची 6वी पुण्यतिथी मोठ्या आनंदाने इथं प्रटवाली धर्मशाळा मोठ्या आनंदात पार पडत आहे. वेगळं काय चिंतन करावं म्हणून ज्ञानोबा तुकोबाराच्या वाङ्मयातला एक अतिशय गोड अभंग समोर ठेवलेला आहे. या अभंगात त्या साधूंचं वास्तव स्वरूप चिंतन करणारा अभंग आहे. जगद्गुरु तुकोबारा महाराज संतांचं महात्म्य सांगतात. महात्म्य संतांचं सांगतात. का? आम्हाला कळत नाही म्हणून सांगतात. आम्हाला संत कळले असते तर आमच्याकडून अवज्ञा घडली नसती. संत आम्हाला कळत नाही देवा. आम्ही संताकडे पाहतो वेळेस काही दृष्टीनं पाहतो, कधी चमत्काराच्या, कधी आचाराच्या, या खऱ्या दृष्टीनेच साधूकडे पाहण्याच्या. साधूच्या जीवनात चमत्कार घडत नाहीत असं नाही, पण चमत्कार हा त्यांचा परिचय नाही. साधूचा परिचय चमत्कार नाही. चमत्काराकडं साधूकडं पाहूच नका. नेनती काही टानाटोना नामस्मरणा वाचून मग ते दिसतात ते चमत्कार. त्याची संगती काय? निळोबार एका अभंगात फार गोड त्यांची संगती सांगतात. हे तो तुमची सहज स्थिती लोकाभक्ती प्रगटावया. जगात भक्तीचा प्रसार करण्यासाठी लिलया साधूच्या जीवनात चमत्कार घडत असतात, ते दाखवत नसतात. विठ्ठल आम्हाला आमच्या प्रसिद्धीसाठी जगाच्या समोर छाछू करावं लागते. त्यांच्या जीवनात लिलया चमत्कार घडत असतात. आणि ते कशासाठी? भक्तीचा प्रशस्त मार्ग बंद पडू लागतो आणि चमत्कार तिकडं नमस्कार लोक करू लागतात. आणि मग भक्ती मार्ग बंद पडणं साधूला आवडत नाही. कारण त्याच्यासाठी इथं ते आलेले. हरिभक्तीचा महिमा सामान्य नाही, विशेष वाढविला. त्याच्यासाठी त्यांचं येणं असेल तर मग या भक्ती मार्गावर लोकांना आणण्यासाठी लिलया त्यांच्या जीवनात चमत्कार घडत असतात. पण हा त्यांचा परिचय नाही. चमत्काराकडं कोण साधूकडं पाहायचंच नाही. दुसरं आचाराचा. आचारातूनही साधू पाहतो. आमचे बाबा असे वागतात, आमचे बाबा हे खातात, आमचे बाबा गुहेत राहतात. राहू द्या ना. हाही त्यांचा परिचय नाही. का नाही? संप्रदाय बदलला का आचार प्रणाली बदलली. मग साधुत्व बदललं असं नाही ना, त्याचं संतत्व बदललं असं नाही. कारण प्रत्येकाचा आचार आपल्या प्रकृतीनुसार वेगळा असतो. क्वचित शिष्ठा, क्वचित भ्रष्टा, क्वचित भूत पेशाच्यवत नाना रूप धरा योगी विचरंती महितले. त्यांच्या बोधात काही फरक नाही. साधू हा वरून कळतच नाही. कृष्ण भोगी शुकत त्यागे राज्ञव राघव जनकहा वशिष्ठ कर्म करताचे येता ज्ञानीनो समहा. कृष्णाची बाह्यप्रवृत्ती भोगाची आहे, शुकदेवाची बाह्यप्रवृत्ती त्यागाची आहे. अपरिग्रहता किती असावी, अंगावर करगुडा सुद्धा नाही, अपेत वस्त्र आहेत. किती त्याग आहे जीवनात. काही साधूची त्यागाची प्रवृत्ती असेल, काही लौकिकात भोगात असतील, काही राजकारभार रामासारखा जनकासारखे महाराज राजकारभार पाहत असतील. काही साधूचा विचार करायचा झालं तर काही साधू कर्मात प्राधान्य कर्म आपल्या पुढे आचरून दाखवत असतील. म्हणून त्यांचं साधुत्व नष्ट झालं असं नाही. हे सगळे एका बोधावर येता ज्ञानीनो समहा. हे सगळे ज्ञानी एका बोधावर असतात. ही अवस्था आहे देवा. म्हणून बाह्यता आचाराहून साधू कळत नाही, चमत्कारातून साधू कळत नाही. साधू कळला पाहिजे स्वरूपातून. साधू कळला पाहिजे अनुभूतीतून. साधूचा अनुभव आला पाहिजे. अनुभव आल्याशिवाय नाही आपण त्यांच्याकडे जायचं. विठ्ठल म्हणून अनुभूतीचा परिचय महत्वाचा आहे. आज तुकोबारा त्या संतांचा आम्हाला परिचय देतात. आम्हाला बाकीचे भरपूर परिचय होतात, पण साधूचा परिचय नाही होत ना. जीवनात परिचय झाला पाहिजे साधूचा. मिले कोई ऐसा संत फकीर पहुंचा दे भवदरिया किती. असा भेटला पाहिजे कोणीतरी अधिकारी का जो आम्हाला या भवसागरातून बाजूला काढेल, या दुःखात खितपत पडलो याच्यातून बाहेर काढेल. म्हणतो साधू भेटला पाहिजे. आणि भेटला तर कळला पाहिजे. कधी कधी भेटतो, वस्तुत्वानं प्राप्त होते, पण ज्ञानत्वानं नसते जवळ. उदाहरण सांगून वेळ घेत नाही, ताकापुरतंच रामायण करणार आहे. कधी कधी वस्तू भेटते,
पण ती वस्तुत्वानं प्राप्त आहे, पण ज्ञान नाही तिचं. आपण नेहमी त्या मेंढपाळाचं उदाहरण देतो, त्याला ते रत्न सापडलं, प्राप्त आहे पण ज्ञान नाही ना. तसं वस्तुत्वानं वस्तू प्राप्त असून जमत नाही, ती ज्ञानत्वानं प्राप्त झाली पाहिजे. तसं साधू भेटल्यानंतर कल्याण होत नाही असं नाही, होईलच, पण त्यांचं ज्ञान आपल्याला झालं पाहिजे, ज्ञान झालं पाहिजे. म्हणून त्या साधूचा परिचय महाराज देतात, त्या संतांचा परिचय देतात. हे बाकी परिचय बाजूला ठेवतो. त्यांचा शक्तिरूपानेही परिचय आहे, त्यांच्या ठिकाणी त्यांनी विशिष्ट शक्तीचं प्रगटीकरण केलं, तोही त्यांचा परिचय आहे. पण याहीपेक्षा साधूचा खरा परिचय जर कोणता असेल तर यांचा वास्तव परिचय, यांचा सुरपगत परिचय काय, तेच महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतात. देवते संत, 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 निमित्त त्या प्रतिमा, निमित्त त्या प्रतिमा, 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 मी तो सांगत से भावे, मी तो सांगत से भावे, निमित्त प्रतिमा, निमित्त प्रतिमा, मी तो सांगत से भावे, मी तो सांगत से भावे. देवते संत, देवते संत, निमित्त प्रतिमा, निमित्त प्रतिमा, देवते संत, देवते संत, निमित्त प्रतिमा, प्रतिमा, अभंगाच्या पहिल्या चरणात तुकोबार त्या संतांचा वास्तव परिचय देतात. कोण आहे ते संत? देवते. एकच वाक्य डबल आहे, देवते संत. साहित्यात एक शब्द डबल आला तरी विरुक्ती नावाचा दोष येतो. एक वाक्य डबल आहे, देवते संत, देवते संत. डबल आलं ना देवा, तर ते दोष आहे, दोष. मग तुकोबाराने का स्वीकारला? पुढचं आठवलं नाही म्हणून पाठवलं का? ते आपलं आहे. साठवलं, आठवलं, पुढं ते पटवलं नाही तर कटवलं, हे आपलं आहे. संतांचं वाङ्मय आहाच नाही, फोल नाही. एकच वाक्य डबल का वापरलं? द्विरुक्ती दोष आहे, पण कुठं कुठं द्विरुक्ती चालते, कुठं कुठं चालते. अतिशय प्रेमाचा व्यक्ती आहे, खूप दिवसांनी आपल्या दारात आलेला आहे. उंबऱ्याच्या बाहेर आपण पाय टाकला आणि त्याला पाहिलं, आपण हात जोडतो, राम राम. पुढचा शब्द काय? या 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 या, हे या 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 काय हो? इथं द्विरुक्तीच नाही होत, तिथं तुरुक्ती होते आणि चतुरुक्ती होते. जिथं आदर आहे तिथं चालते देवा, आदराच्या ठिकाणी द्विरुक्ती चालते. माता भगिनीनं स्वयंपाक केलेला आहे, ज्यांच्यासाठी स्वयंपाक तयार झालेला आहे, जेवायला बसलेले आहेत. आणि पहिल्यांदाच तुम्ही वाढायला गेल्याबरोबर त्याने हात असे केले, मग तुम्ही काय म्हणता? या, तुमच्या घरी भेटत नाही हादाडा. मग काय म्हणता? हा, अहो घ्या 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 घ्या, हे घ्या 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 घ्या. काय आहे? आग्रह, आग्रह. आग्रहाच्या ठिकाणी सुद्धा द्विरुक्ती आहे. आदर आहे, आग्रह आहे, असं भरपूर ठिकाणी चालते. देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, देव घ्या
घ्या कोणी देव 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 घ्या कोणी कोणी आईचा आला घर पुसोनी घर देवाना लगे तुकोबरा सांगतात ध्यान आग्रह आहे. देव घ्या कोणी देव घ्या कोणी हा आग्रह आहे, आदर आहे. आणि तिसरं आपण दररोज हरिपाठ म्हणतो, हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा. अभंग झाला का पुन्हा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा. का पुन्हा पुन्हा का? त्याचं उत्तर आहे सिद्धांताचा विषय पुन्हा पुन्हा सांगितला पाहिजे. शास्त्र बोलते, ब्रह्मसूत्र सूत्र आहे, आवृत्ती सकृतोपदेशात महत्वाचा विषय पुन्हा पुन्हा सांगितला पाहिजे. म्हणून हरिपाठातला सिद्धांत आहे हरिमुखे म्हणा. पुन्हा पुन्हा आहे. छंदोग्यात तत्वमसी महावाक्य 9 वेळा आलं, सिद्धांत आहे. तसं या अभंगात तिन्ही कारण घ्या. वर्ण विषय संत आहेत, त्यांच्याविषयी परमादर आहे. तुम्ही आम्ही संतांची साधना देव म्हणून करावी. आणि या अभंगातला सिद्धांतच आहे देव आणि संत एक आहेत. विठाला काही न सांगितलं म्हणे नाही. देवते संत तुकोबरा 2 गोष्टी सांगायच्या आहेत. काय? आणि एका वाक्यात देव संत हे सांगायचं आहे आणि एका वाक्यात संत देव आहे असं सांगायचं आहे. काय काय काय? एका वाक्यात देव संत आहे असं सांगायचं आहे आणि एका वाक्यात संत देव आहे असं सांगायचं आहे. आलं लक्षात तर घ्या ना, द्या सोडून. काय? देव ते संत आणि संत ते देव असं सांगायचं. पण असं होत नाही. उपक्रम ज्यानं केला त्यानंच उपसंहार महाराज करतात. हे चुकीचा होईल का? सिद्धांत नाही, सिद्धांत चुकीचा होणार नाही. देव संत आहे का नाही? देवाला संत नाही म्हटलं तर काय आपत्ती येईल? देवाला संत मानलं नाहीत काय आपत्ती येईल? संत शब्दात असं धातू आहे ना. देवाला संत नाही मानलं तर संत देव असत होऊन जाईल असत. आणि संताला देव नाही मानलं ते जड ठरतील, परप्रकाशी ठरतील. संताला देव मानावंच लागते आणि देवाला संत मानावंच लागते. हा जरी सिद्धांत असला तरी तुकोबारला इथं ते नाही सांगायचं. तुकोबारला देव संत आहे नाही, संतात आणि देवात अभेद हेच सांगायचं आहे. मग डबल का झालं? कसं काय महाराज दोघात अभेद आहे? मूर्त्या तर वेगळी आहे, देवाची वेगळी आहे, साधूची वेगळी आहे. एक कसं काय म्हणजे निमित्त मात्र प्रतिमा आहे. उपहिताचं ऐक्य झालं का उपाधी नाममात्र बाजूलाच जात असते. उपाधीत अभेद पाहायचा नसतो, उपहितातच अभेद पाहायचा असतो. विठ्ठल देव आणि संत एक आहेत म्हणजे कसं काय एक आहे? म्हणजे कसाही विचार करी काय? गुणाचा विचार करी एक आहे, स्वरूपाचा विचार करी एक आहे, सामर्थ्याचा विचार करी एक आहे. गुणाचा विचार त्याला गौणी वृत्ती म्हणतात. साहित्यात त्याला गौणी वृत्ती म्हणतात. कशाला म्हणतात गौणी वृत्ती? सिंहो देवदत्त उदाहरण आलेलं. हो म्हणे अहो हे आमच्या गावातले वाघ आहेत, सिंह आहेत, सिंह मनसर वाघातले. त्याच्यामुळे वाघ सांगतो ना, वाघ तुमच्याकडे जास्त आहेत नाही का महाराज? हा, तुम्हाला वाघाचा परिचय चांगला आहे, तुमच्याकडे भरपूर आहेत. दिवसा येतात, रात्री येतात. अलग लक्षात. एखाद्याला वाघ म्हणलं म्हणजे वाघासारखं ते शरीर आहे का हो? वाघासारखं शरीर आहे का? नाही. मग त्याला वाघ का म्हणलं? उत्तर एवढंच आहे,
वाघासारखे त्याचे गुण आहे. शौर्य क्रूर्य त्याच्या ठिकाणी दिसते, पण त्याला वाघ म्हणायचं. आणि असतोय ना व्यक्ती वाघच असतो, एका वाघच असतो. आधी लग्नाच्या आधी वाघ, लग्न झाल्यावर वाघ, लग्नाच्या आधी मोकाट वाघ, लग्न झाल्यावर देवी त्याच्या मानगुटीवर असते, देवीच्या ताब्यातला वाघ. आलं लक्षात? एखाद्याला वाघ म्हणलं म्हणजे वाघासारखं त्याचं शरीर नाही, गुण सारखे म्हणून त्याला वाघ म्हणतात. आणखीन सोपं सांगू का? ते मागं कोरोना आला होता का? कोरोना चांगला होता ना? कोरोना नव्हता? काही चांगल्या गोष्टी शिकवल्या गजानन महाराज कोरोनाने? काय शिकवलं? पहिली चांगली गोष्ट शिकवली, आपुले कोणीच नव्हती. शिकवलं ना? हो. किती जवळचा आला तरी घरात घेतला नाही महाराज आपण. आप बी ते माझं सांगतो, अख्खं गाव आमचं भावकीचं आहे, दुसरं एकही घर नाही. सरपंच आहे आमचा, पोलीस पाटील गुरुजी आमचाच आहे. फोन केला, हॅलो, नेमकं कीर्तनाला तिकडेच गेलो, लॉकडाऊन झालं, आळंदीला येणं शक्य नव्हतं. फोन केला, येतो गावाकडे येतो. गावात मीटिंग बसली, महाराज आळंदी रिटर्न होत आहेत. बसल्याबरोबर त्यांनी सगळ्यांनी मीटिंग घेऊन मला फोन केला, म्हणे महाराज तुम्हाला एकच विनंती आहे, तुम्ही गावात येऊ नका, तुमची व्यवस्था आम्ही शेतात आंब्याखाली केली जिवंतपणी. तेव्हापासून मला एका वाक्याचा अर्थ लक्षात आला, आमची माती. पुढचं तुम्ही म्हणा, पाठ आहे तुम्हाला. वाईट होता कोरोना. त्या कोरोनातला प्रसंग आहे, लग्न ठरलं, लग्न झालं, मैत्रीण काय लग्नाला येऊ शकली नाही, दूरदेशात होती बिचारी. तिकडं कोरोना वाढलेला नाही ना, व्हिसा भेटला ना, आली नाही इकडं. दिवाळीला कोरोना ओसरला, दोघी मैत्रिणी माहेरी आल्या. मग तिनं विचारलं, का गं बाई, नाही झालं तुझ्या लग्नाला येणं, कोण कोण असते तुझ्या सासरी? तिनं सांगितलं, मला सासू आहे सासरे. कसे ग? कसे म्हटल्यावर तिनं उत्तर दिलं, शंकर पार्वती सारखे. काय उत्तर दिलं? चांगली असेल बिचारी. तिला विचारलं, का ग तुझे पती कसे आहेत? म्हणे खूप हँडसम आहेत. एखाद्या हिरोचं नाव घेतलं, सांगितलं, म्हणे अशी अशी दिसाय. अगं नाही, त्यांचा स्वभाव कसा आहे? आणि स्वभाव कसा म्हटलं, लाजली. म्हणे बाई माझं भाग्य इतकं चांगलं, इतके चांगले पती भेटले, तुला काय सांगू, महादेवाच्या पुढचेच आहेत. बहुतेक तुमच्या लक्षात आलेलं दिसत नाही. महादेवाच्या पुढे काय असते? हा, मी बहिर आहे जरा. हा, महादेवाच्या पुढे काय असते? तिला म्हणायचं नव्हतं माझे पती नंदी बैल, म्हणायचं नव्हतं. म्हणत असतात नवरा माझ्या, एकूण नाही, उत्तर एकूण आलं पाहिजे. आलं का लक्षात? पतीचं वर्णन झालं, त्याला विचारलं, का ग तुला जाऊ ऐकवणे खूप चांगली आहे. दीर सगळ्याचं वर्णन करता करता शेवटी विचारलं, तुला ननद आहे का? ननन. ननन शब्द ऐकला, नाकतोंड मुरडलं. म्हणे आहे ना. म्हणे कशी आहे? म्हणे लवंगी मिरचीच आहे. ननन कशी आहे? बोला तुम्ही, बोला. ननन कशी आहे? तर तुम्ही कोणाच्या असाल ना. ननन कशी आहे? आता माझा प्रश्न तुम्हाला असा आहे, लवंगी मिरची हिरवी आहे, ननन हिरवी आहे का? मग नंदेला लवंगी मिरचीची उपमा का दिली? उत्तर एवढंच आहे, लवंगी मिरची तिखट आहे, तसा नंदेचा स्वभाव तिखट आहे. याला गुणाचा अभेद म्हणजे गौनिवृत्तीचा अभेद म्हणायचं. विठ्ठल देव संताच्या विचार करायचा झाला तर गुणाचा भेद आहे. हरी तैसे हरीचे दास. हरी जसा आहे तसे हरिदास आहे. तसा गौनिवृत्तीत भेदच मुख्य असतो, अभेद गौणच असतो. पण श्रद्धा वृद्धिंगत व्हायला गृहीत धरायला काही हरकत नाही. अलग लक्षात? हो, तिथं भेदच मुख्य आहे, अभेद गौणच आहे. पण श्रद्धा वृद्धिंगतेसाठी घ्यायला काही हरकत नाही. देवाकडे गुण आहेत. कोणकोणते गुण आहेत देवाकडं? ऐका, सांगा, ऐका ना. कोणकोणते आहेत? ऐका, यशस्वी, औदार्य, ज्ञान, वैराग्य, ऐश्वर्य, हे साई गुणवर्य वसती जेथ, म्हणून तो भगवंतू निसंगाचा सांगातो, मने पार्था दत्तचित्तो होई. आता त्याच्याकडे 6 बघायत देवा. 6 गुण ज्याच्याकडे एक समय अवच्छेदकन राहतात त्याला भगवान म्हणावं. वरकड कोठे काही एक आहे, एक नाही, षडगुण ऐश्वर्य संपन्न, एक भगवंतची जाण. हा, सगळे गुण भगवान कोणाला म्हणावं?
पुराणात चिंतन आलं, उत्पत्तीम प्रलयम शैव भूतानाम गतिम गतिम वृत्तीम विद्यान विद्यांच सवाचो भगवान इति. भगवान शब्दाची व्याख्या केली. उत्पत्तीम प्रलयम शैव भूतानाम गतिम गतिम वृत्तीम विद्यान विद्यांच सवाचो भगवान इति. भगवान शब्दाची व्याख्या. सोपं सांगू का, आपल्याला माहीत असणारा शब्द ओ माय गॉड. GOD, जनरेशन, जनु जनरेट, ऑपरेशन, ऑपरेट आणि डिझॉल्व. ह्या तिन्ही क्रिया करतो, पण ज्याच्यात काही बदल होत नाही तो कॉन्स्टंट राहतो, तो भगवान आहे. विठ्ठल विठाला विठाला विठाला. मग गुण सारखे आहे. कोणते गुण सारखे आहे पहा ना. देवात जे गुण आहे, देवाकडे यश आहे, देवाकडे यश आहे, आमच्या साधूकडे यश आहे. देवाकडे यश आहे. देवाला पराजय कधीच माहीत नाही. तुम्ही म्हणाल मग ते गुजरातमध्ये रणछोड लाल पळून गेले रण सोडून, पण खरं सांगू का, पळून जरी गेले तरी विजय त्यांनीच मिळवला. आलं का लक्षात? त्याचं अप्रतिहत यश आहे. देवाचं यश अखंड आहे. देवाकडे यश नावाचा गुण आहे. देवाकडे यश आहे, आमच्या साधूकडे यश आहे. देवाला जसा पराजय माहीत नाही, आमच्या संतालाही पराजय माहीत नाही. ज्ञानेश्वरीच्या दुसऱ्या अध्यायात देव अर्जुनाला म्हणतात, अर्जुना, तुझं नाव घेऊन जर एखाद्या कामासाठी एखाद्या दिशेला निघलो ना बाबा, त्या वाटेला अपयश येत नाही. अपयश त्या वाटेचं उल्लंघन करून जाते. दुसऱ्या अध्यायात ओवी आहे, तुझी येणी नामे अपयशी दिशाची लंघिजे. तुझ्या नामाने अपयश दिशेचं उल्लंघन करून जाते. काय अर्थ आहे त्याचा? यश 18वा अध्याय पहा. विजय नाम अर्जुन विख्यातू, विजय स्वरूप श्रीकृष्ण नाथू, श्रीयसी विजय निश्चितो असने जेत. देवाकडे यश आहे तसं साधूकडे यश आहे. काय फरक आहे? यश आहे. दुसरा गुण आहे देवाकडं यशश्री. श्री म्हणजे सौंदर्य, श्री म्हणजे संपत्ती. कोशात भरपूर अर्थ आहेत त्याचे. देव सुंदर आहे. किती सुंदर आहे. सकाळी सकाळी तो बालकृष्ण उठला, दारात आला, असे हात वर केले, आळस देत आहे. राधा सासूरू अशी बिचारी शेण टाकायला निघालेली. शेणाची पाटी डोक्यावर आहे आणि शेण टाकायला जाणाऱ्या राधेचं लक्ष कृष्णाच्या वाड्याकडं दारात गेलं. दारात कृष्ण उभा आहे, झोपेतून उठलेला लहान बाळ, निरागस मुद्रा आहे. रमणीय कमनीय कृष्णाचं मुख राधेनं अवलोकन केलं. झोपेतून कोणताच भाव चेहऱ्यावर नाही. झोपेतून उठलेलं कोणी पहा, चेहरा अतिशय फ्रेश. आणि मग ते कृष्णाचा चेहरा पाहून राधा शेणाची पाटी घेऊन शेणाच्या त्या उकिरड्याकडे जाण्याऐवजी कृष्णाकडे गेली. जवळ आलेल्या राधेनं विचारलं, कृष्णा, तुझी झोप झाली का? म्हणे, हा. बोलाय बाबा असाच होता. हाताशी वर आहेत. लहान बाळ 8व्या दारात उभा आहे. सकाळची नुकतंच उठलेलं आहे, असं हात वर करून हा म्हणल्याबरोबर राधेनं केलं काय? शेणाची पाटी, पातळ शेण त्या पाटीत टोपल्यात आहे. राधेनं त्या शेणाच्या पाटीतला हात काढला आणि असा गाल पकडला. लहान बाळाचा गालगुसा घेतो का नाही आपण? शेणाच्या पाटीतून आलेला हात, पातळ शेण पाटीतलं, गाल पकडला. काय झालं सलो? कृष्णानं पाहिलं, केलं काय? आपण तर राधेची खोडी केली ना. लोक रिकाम आपल्यावर आरोप करतात आपण खोडकर आहे. आपल्या दारात येऊन ना खोडी काढली आपली. ते शेण लागलेलं पाहिलं, राधेनं आपल्या गालाला शेण लावलं. ती बिचारी निघाली शेण टाकायला. त्यानं खाली पडलेलं शेण उचललं, तिच्या अंगावर मारून फेकलं. मागून काय आलं म्हणून तिनं तोंड वळवलं, तोंडावर मारलं. तोंडावर शेण मारलं, वैतागली राधा, चिडली. थोडं शेण गालाला लागलं तर एवढं कुठं टाकण्याचे, ते तिनं लगेच चिडून ती पाटी खाली टेकवली. रागे रागे कृष्णाच्या जवळ आली, त्याची मानगुटी अशी पकडली, मानगुटी पकडली, शेणाच्या पाटीजवळ नेलं, ओढत ओढत नेलं. त्या शेणाच्या पाट्याचं असं तोंड दाबलं. पातळ शेण होतं. काय झालं सलो महाराज? नाही लक्षात आलं? उद्या शेणाची पाटी भरून घ्या. काय झालं सर? तोंड शेणाने भरलं. भक्तिशास्त्राने हेच उत्तर दिलं, गोमय मंडित भालकोपोलम. गोमय म्हणजे शेण, मंडित म्हणजे भरलं, भालकोपोलम म्हणजे चेहरा. आता चेहरा शेणाने भरल्यावर कोणी सुंदर दिसते का? उत्तर मला पाहिजे. चेहरा शेणाने भरल्यावर कोणी सुंदर दिसते का? युक्तिवादानं उत्तर देऊ. चेहरा शेणाने भरल्यावर कोणी सुंदर दिसत असतं तर मेकअप बॉक्समधल्या क्रीम गेल्या असत्या आणि शेणाच्या पाट्यात तिथं आल्या असत्या. शेण लागल्यावर कोणी सुंदर दिसत नाही, पण कृष्णाच्या चेहऱ्याला शेण लागलं
तरी कृष्ण कसा दिसत होता त्याचं चिंतन केलं. तुझी श्रीमुख सुंदर कुसुम शुभ कांती नागर, तुझे श्रीमुख सुंदर कुसुम शुभ कांती नागर, श्रीमुख सुंदर शुभकांती नागर. बोला बोला. तुझे श्रीमुख सुंदर शुभकांती नागर. कासे पितांबर मनोहर, कासे पितांबर मनोहर, कासे पितांबर मनोहर, कासे पितांबर मनोहर. पाहुनी पाहुनी भूल पडली करुणा घना, करुणा घना, करुणा घना. मुरली नको मुरली नको वाजवू मनमोहना, मुरली नको वाजवू आदतचे मजबुरी विडल खऱ्या अर्थानं पाहिजे झालं. कसं ते रूप दिसत होतं. तुझे श्रीमुख सुंदर कुसुम कांते शुभ नागर. हो, असा परमात्मा दिसत होता. शेण लागलं तरी त्याचं सौंदर्य तिरोहित झालं नाही. आणि आम्ही काय काय लावलं ते फिरून फिरून लावली तरी आमचं निखारल्या जात नाही. का नाही याचं उत्तर आहे परमात्मा खरा सुंदर आहे. त्याच्यामुळे या सगळ्या त्रैलोक्याला सौंदर्य प्राप्त झालेलं आहे. ऐका, म्हणून श्री नावाचा गुण त्याच्या ठिकाणी, म्हणून संतांनी वर्णन केलं राजस सुकुमार मदनाचा पुत्र. रूपे सुंदर सावळा गे माये, सावळा गे माये. 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 वेणु वाजवी वृंदावना, वेणु वाजवी वृंदावना. वृंदावना गोधने तारिता है, सावळा गे माये. रूपे सुंदर सावळा गे माये, 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 सावळा गे माये, सावळा गे माये. हो, रूपे सुंदर सावळा घे माय. हो, परमात्मा सुंदर आहे. परमात्म्याच्या सौंदर्याला उपमा आहे मदनाचा पुतळा. या आमच्या संताकडं नाथबाबाला ज्ञानोबाराचं दर्शन झालं. नाथबाबाला ज्ञानोबारा दिसले कशो? ज्ञानोबारा उपमा देतात. नाथबाबा उपमा देतात. ज्ञानोबारा दिव्य तेजपुंज आहेत. दिव्य तेज पुंज मदनाचा पुतळा, पूजा मदनाचा पुतळा. तेज पुंज मदनाचा पुतळा. दिव्यतेज पूजा मदनाचा पुतळा. परब्रह्म केवळ बोलसे, परब्रह्म केवळ शोभते. परब्रह्म केवळ
देवाला उपमा आहे राजस सुकुमार मदनाचा पुतळा. ज्ञानोबाच्या सौंदर्याला उपमा आहे दिव्य तेजपुंज मदनाचा पुतळा. उपमाच बदलली नाही, फरक कुठं करता. यशश्री, आता गुण किती सांगू तुम्हाला, गुण एक एक काय त्याचे कलिशील तू किती गुणाचं चिंतन करू. यशश्री अवदारे, देव उदार आहे. किती उदार असला तरी आपली खुर्ची देत नाही, खुर्चीचा लागट आहे. देव आपली खुर्ची देत नाही, आपलं पद देत नाही, देव देत नाही. हो, अविद्या उपाधी असणाऱ्या जीवाने मायोपाधिक ईश्वराची सेवा करायची, पण ईश्वरत्वाची अपेक्षा नाही करायची. नाही देव देत ईश्वरत्व, काही गोष्टी देत नाही. श्रीवत्सलांचन देत नाही, जगत कर्तृत्व देत नाही, आणि लक्ष्मीपतित्व देत नाही. या तीन गोष्टी देव देत नाही, या तीन देत नाही. देव आपलं पद देत नाही. पार जीव झाला तर ब्रह्म होईल, पण ईश्वर नाही होत. आपली उपाधी नाही देत देव, ऐका. आणि त्याच्या पदाची अभिलाषा करणं पाप आहे म्हणे. राया विठोबाचे पद जो अभिलाषी पातकाची राशी तुका म्हणे. ऐका, देव आपलं पद देत नाही, पण आमचे संत इतके उदार आहे, आपलं पद देतात. आपुले पदी बैसविले, आपल्यासारखं तात्काळ करतात, काळ वेळ सुद्धा लावत नाही. ती त्यांची विशेषता आहे. विठ्ठल सत्य, त्याचे सगळे गुण पहा. यश आहे, श्री आहे, अवदारी आहे, ज्ञान, सत्यम ज्ञानम अनंतम ब्रह्म, परमात्मा ज्ञान स्वरूप आहे. हे कुठं वेगळे. ऐकेगा ज्ञान चक्रवर्ती, हे कोण म्हणतात? ज्ञानोबा देव बोलतात. तू तव ज्ञानाचीच मूर्ती. देव म्हणते रुक्मिणी, काय पाहिलं मी, हा एकची योगी देखील नाही, जो ज्ञान संजीवनी जाण त्रैलोक्याशी. ज्ञानोबा प्रत्यक्ष ज्ञान स्वरूप आहेत, वेगळं नाही. सत्य म्हणून यशश्री अवदार्य ज्ञान. आता गुण सगळे सांगत घड्याळ पुढं चाललेलं आहे, म्हणून सांगायचं काय, सगळे गुण लावायला जमतील. म्हणून देवापेक्षा सुद्धा सामर्थ्य अधिक आहे. यशश्री अवदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर. हो, म्हणून या दृष्टीनं संत, देव आणि संत एक आहेत. देव अवतारी आहे, संतही अवतारी आहे. देव अवतारी आम्हासाठी अवतार, संतही अवतारी. फरक कुठे आहे? फरक आहे ना कुठं. देवाचा अवतार एक तर चांगल्यासाठी नाही, ते एक तर वाईटासाठी. भक्ता राखी दुर्जनासी, दोघांसाठी देव येतो. संत कोणासाठी येतात? तुमच्या आमच्यासाठी. म्हणजे मनाव तेवढा चांगला नाही आणि मनाव तेवढा वाईट नाही, अशा मधल्यांसाठी. आपण चांगले आहे का वाईट आहे? काय मत आहे आपलं? आपण चांगले आहे का वाईट आहे? या धर्ममंडपात अतिशय चांगलं आहे, त्यांनी हात वर करा बरं. अतिशय चांगला. बरं, अतिशय वाईट आहे, त्यांनी हात वर करा. आता तुम्ही तुमच्या क्रियेनं सिद्ध केलं महाराज आम्ही चांगले नाही ना, आम्ही वाईट नाही. तुमच्या समी आपण चांगले नाही, वाईट आहे. आपलं मन सांगते चांगलं म्हणावं तेवढे आपण खरंच चांगले नाही, वाईट म्हणावं तेवढं पटून देऊ तुम्हाला. आपण आळंदी, पंढरी, देहू, पैठण, त्र्यंबकेश्वर जातो, तीर्थाला जातो. चांगलं का वाईट आहे? हो, चांगलं आहे. पण वय नाही झालं तरी अर्ध तिकीट काढून जातो. याला कोण चांगुलपणा म्हणायचं देवा? मला भरपूर पटून द्यायचं जमल, घड्याळ मर्यादित आहे. एवढंच सांगतो, आपण म्हणाव तेवढे आणि म्हणाव तेवढे. मग याच्यासाठी संतांचा अवतार आहे. देवही अवतारीच आहे आणि संतही अवतारी आहे. देव अवताराला आला कुठून? हरी वैकुंठाहुनी. देव वैकुंठ लोकातून आला. संत मायबापाला विचारलं, महाराज तुम्ही ओ कुठून आलात? आम्ही वैकुंठवासी आलो या कारणासी. आलो या कारणासी. आम्ही वैकुंठवासी आलो या कारणासी. आलो या कारणासी. बोलिले
भरले जग बांधवानी भरले जग देव वैकुंठ लोकातून आला. संत कुठून आले? आम्ही वैकुंठ, ज्या घर वैकुंठी येथे उपकारासाठी आले, येण्याचं ठिकाण सारखं आहे. देव आला का? धर्म रक्षा वया अवतार घेशी. साधू आले का? धर्म रक्षा वया कारणे साधू होता ती अवतीर्णे. येण्याचं प्रयोजन सारखंच आहे. आणि मग ते करते वेळेस कधी कधी एक आहे त्याचं, त्या बाबाचं ते रक्षण करतोस, आडवे आले त्याला आडवच करतो. दुर्जनासी हो, यांची प्रणाली विशेष आहे. धर्मरक्षणाची प्रणाली विशेष आहे. साप पाहिलं का 3 भावना आहेत आपल्याकडे. एक पाहतो आणि एक म्हणतो नको बाबा, त्याच्या दर्पाला घाबरतो आणि बाजूला जातो. साप पाहतो, एक वर्ग हातात काठी घेऊन त्याचा फडशा पडतो. एक वर्ग साप पाहतो, कौशल्यानं त्याला पकडतो. जेवढा बोलत नाही का, साधूच्याही कृपेनं मुका बोलतो, पण साधं बोलत नाही, शास्त्र बोलतो. मी बोलत नाही. ज्ञानोबाची ओवी आहे, आपुलिया स्नेहाची वागेश्वरी जरी मुकया ते अंगीकारी तो वाचस्पतीशी करी प्रबंध ओढा. देवानी कृपा केली, पांगळा चालतो देवा. या देवाच्या कृपेनं मोका बोलतो नाही. होता कृपा तुमची पशु बोले वेद. हा, कोण बोले? पशु वेद बोले. इथं आम्हाला वेद शब्द शुद्ध म्हणायला जमत नाही, तिथं पशु वेद बोलतो. काय संतांचा विश्व आहे महाराज, काय अलौकिकता आहे, काय दिव्यता आहे. आम्हाला वेद शब्द सुद्धा किती वेद आहेत, मोठा विचार करावा लागते. म्हणून मला प्रश्न पडतो, आम्ही हिंदूच का? विठ्ठल कमीत कमी आम्हाला आमचे धर्मग्रंथ माहीत पाहिजे, त्याचे कर्ते माहीत पाहिजे, त्यातलं थोडक्यात तरी माहिती पाहिजे ना. पण खऱ्या अर्थानं पाहिजे झालं वेद. तिथं वेद पशु बोले, ज्ञानदेव म्हणे बोले रे ऋग्वेद. सामर्थ्य आहे त्यांच्या कृपेनं पशुवेद बोलतो, हे सामर्थ्य आहे. ऐका ऐका, त्यांनी कृपा केली, पांगळा चालतो म्हणे. पंगुम लंग येते देवाच्या कृपेनं. साधूच्या कृपेनं पांगळा चालत नाही, साधूच्या कृपेनं पांगळा चालतो. नाशिक जिल्हा, सप्तशृंगी पर्वत, आणि त्या सप्तशृंगी पर्वतावर चौरंगीनाथाचे हातपाय तोडून धड तिथं टाकलं. त्या वाटेनं मत्स्येंद्रनाथ जात आहेत, आणि मत्स्येंद्रनाथाची दृष्टी त्या चौरंगीनाथाच्या धडावर पडली. लक्षात आलं आपला चौरंगी आहे. लक्षात आल्यावर दृष्टी टाकली, काय झालं? त्या धडातून पुन्हा हातपाय बाहेर आले. ते चालत आले मत्स्येंद्रनाथापर्यंत. मी बोलत नाही, ज्ञानोबा ज्ञानेश्वरीत निर्वाळा देतात याचा. 18व्या अध्यायात ओवी आहे, तो मत्स्येंद्र सप्तशृंगी भग्न अवयवा चौरंगी भेटला की सर्वांगी संपूर्ण झाला. काय कमतरता आहे? देवात जे सामर्थ्य आहे, उलट पक्षी आमच्या साधूत त्याच्यापेक्षा अधिक आहे. देवाने पांगळात चालवला, आमच्या संतांनी जडविंत चालवली. सामर्थ्य आहे. देवापेक्षा साधूतलं सामर्थ्य अधिक आहे. का म्हणून नाही देव ते संत, देव ते संत. देव जसा आहे तसे संत माईबाप आहेत. देव सच्चितानंद स्वरूप आहे. सच्चितानंदात्मकम ब्रह्म. परमात्मा सच्चितानंद स्वरूप आहे. सत काय चित काय आनंद काय रात्री नाही सांगायचं. अभावम अप्रतियोगित्वम सत्यत्वम स्वतः अभावान विद्यते. सतचा कधी अभाव होत नाही. ते प्रागभाव प्रध्वंसा अन्योन्य अत्यंत. मला वाटते हे अभाव नको मांडायला रात्री, भावातच बरं कीर्तन. अलग लक्षात. हो, परमात्मा सत आहे. हे कुठं असत आहेत, हे कुठं असत आहेत. सत्याला म्हणतात जे काल आहे. सत्यत्व म्हणजे नित्यत्व. ते काल होते, आज आहे, उद्या आहेत. आमचे तुकोबर आहे, काल होते, आज आहे, उद्या आहेत. कृतयुगातला एक प्रसंग तुकोबाने सांगितला गाथ्यात. त्या शुकदेवाचा अवतार झाला. हे ब्राह्मणाचं पोर जन्माला आलं. 12 वर्षाला लपून बसलेलं, नागोच पोळ लागलं. व्यासाने आवाज दिला, बाळा शुका. वृक्षातून प्रतिशब्द येत होता, ओकार वृक्ष देत होते. आत्मभाव इतका व्यापक झालेला. एका सरोवरात स्त्रिया स्नान करत, शुकदेव तिथून गेले. आणि तिथून गेल्यानंतर शुकाला पाहिलं, लज्जित नाही झाल्या स्त्रिया, पण व्यासांना पाहिलं वस्त्र आवरू लागल्या.
ते विचारलं का ग माझा तरणा मुलगा तुमच्यासमोर गेला, लाजल्या नाही तुम्ही? आणि मला पाहून लाजण्याचं कारण काय? त्यांनी सांगितलं तेच कारण आहे. म्हणजे काय? त्यांच्या ठिकाणी देहस्मृती नाही, ब्रह्मस्थितीत आहेत ते, आणि तुम्ही देहस्मृतीत आहात. शब्द कानावर पडले, बापापेक्षा आपला अधिकार मोठा आहे. हे ग कधी लागल, ग कधी बाधा करल सांगायचं मत नाही. आत प्रविष्ट झाला, व्यासाने सांगितलं बाळा आता थांबू नको, जनकाच्या दरबारात जा. जनकाच्या दरबारात पाठवले. जनकाच्या दरबारात शुकदेव गेले. सांगितलं राजाला सांगा मी शुक आलो. आतून निरोप आला, संगम त्यक्त्वा सुखीम भव, सोबत आणलेलं टाकान सुखी राहा. यांनी विचार केला अंगावर साधा करगुडा नाही, मी काय आणलं सोबत, काय आणलं? आणि मग सांगितलं मी शुक अहंकार आणला ना. केवले भाव निरोप पाठवला. महाराज आले, जनक महाराज. विधी अवस्था आहे त्यांची सुद्धा. आणि मग त्यांनी सांगितलं जा मेरू शिखरावर आणि समाधीचा अभ्यास करा. तिथं शुकदेव महाराज गेले, समाधीचा अभ्यास करतात. हा सगळा प्रसंग पूर्वयुगातला कृतयुगातला प्रसंग गाथ्यात रेखाटला तुकोबाराने. तुकोबाराला विचारलं का हो वाचून सांगता काय तुम्ही, पुराण ऐकून सांगता? तुकोबार म्हणतात नाही बाबा, अभिमान शुकदेवाच्या पाठीमागला लागला. अभिमान लागे शुकाचे पाठी, व्यासे उपराठी दृष्टी केली. जनक भेटीसी पाठविले. तिने जनकाने केलं काय? अभिमान नाणे खोटे केले. अभिमानाचं खोटं नाणं खोटं करून दाखवलं. नंतर खोटे करून या लाविले अभ्यासी, मेरू शिखराशी शुक गेला. आणि तिथं जाऊन त्यांनी केलं काय? जावोन या तेने साधिली समाधी. आणि तुका म्हणे तदी होतो आम्ही. मी त्यावेळी होतो म्हणतात तुकोबार आहे. याचा अर्थ तुकोबार आहे त्यावेळेस होते, आजही आहे. आणि कितीतरी वेळा भक्तांना दर्शन द्यायला प्रगट झालेले आहेत. कोणता परिच्छेद मानतात त्यांच्या ठिकाणी? म्हणून मला सांगायचं काय, संत आहेत, संत त्यालाच म्हणतात जे त्रिकालाबाधित आहेत. म्हणून नाही त्यांना येईन. देव सत आहे, संतही सत आहेत, नित्य आहेत. ज्ञानोबा आहेत तेच आहेत. नामा म्हणे सोडाबाई ज्ञानदेव सर्वाठाई. गंगेला नामदेव महाराज म्हणतात सोडा, पाय किती ते सोडा, सर्वत्र आहेत ज्ञानोबा, कुठं नाही. आसूड रेड्याच्या पाठीवर मारला, ज्ञानोबाराच्या पाठीवर आला. मारिता आसूड तोची ओळ उठी. आत्मभाव व्यापक नाही तर काय? हे सगळंच पाहायचं झालं तर आपल्याला हे सतरूप आहे, चितरूप आहेत, आनंद रूप आहेत. म्हणून काही वेगळीकता नाही. देव सच्चितानंद स्वरूप आहे, हे तरी वेगळे आहेत. यांचा बोध काय? मग म्हणे सर्वत्र सच्चितानंदू, मीची एक स्वतः सिद्धू, जे अपने नसी भेदून येणून जाणे. किंवा सदेह सच्चितानंद कान होती ते, त्यांचं वर्णन केलं. सच्चितानंद मूर्ती पाय दाखवी आम्हा, नमामि सद्गुरुं शांतम सच्चितानंद विग्रहम पूर्ण ब्रह्म परानंदम मेषम आनंदी वल्लभम. परमात्मा ही सच्चितानंद स्वरूप आहे. हे सच्चितानंद स्वरूप, आता विस्तार जास्त करत नाही. परमात्मा व्यापक आहे, हे कुठं परिच्छिन्न नाही. आगा जेवढी माझी व्याप्ती तेवढीच तयाची प्रतीती, ते बहुधाकारी वर्तती बहुचोनी. परमात्मा गुणातीत आहे, हे कुठं गुणात अटकलेले आहेत? गुण इंद्रिय पुढी नाही जेत. परमात्मा जन्माला येत नाही. परमात्मा जन्माला येत नाही. हे कुठं जन्माला येतात? परमात्म्याला जन्म नाही, यांना कुठं जन्म आहे? जन्म होते म्हणजे काय? प्रकृती सृष्टी आम्हाला विशिष्ट नावरूपानं नटवत असते. प्रकृतीनं नावरूप दिलं म्हणजे आम्ही जन्माला आलो. जन्म होते म्हणजे वेगळं काय होते? आमचं कर्म जे आहे त्या कर्मानुसार प्रकृती आम्हाला नटवत असते. त्या प्रकृती सामर्थ्य आहे का त्याला जन्म घालण्याचं? ज्ञानोबानंतर सृष्टीच्या होना नरचे सर्व संहार नवेचे आथीनाथी दोहीचे पंचत्वा. सृष्टीकडून त्याची रचना केल्या जात नाही. परमात्म्याचा जन्म नाही. मग यांचा जन्म आहे का? यांचाही जन्म नाही. त्या ज्ञानाचा आश्रय करून त्या अविनाशी स्वरूपाला ते प्राप्त झाले. जन्म नाही. 14वा अध्याय पहा. इदम ज्ञान उपाश्रित्य ममसा धर्मे आगतः सर्गेपि नोपजायन्ते प्रलयन व्यथंतीच. ज्ञानोबाराची ओवी याच्यावर अशीच. मनोनी जन्मक्षया आतीत जे धनंजया, जे झाले ज्ञाना या अनुसरोनी. जन्मक्षया अतीत झालेत, जन्म नाही. तुकोबारा म्हणतात नाही आम्हा जावे मरावे लागत,
अहो अखंडित जैसे तैसे. जन्म नाही त्यांचा. वेदांत हे सांगते, य ब्रह्म वेदेश ब्रह्म भवती स्वयं. जो ब्रह्माला जाणतो तो ब्रह्म होतो. म्हणे काय विशेषता महाराज? म्हणे ब्रह्मणो नास्ती जन्मतः. ब्रह्म कधी जन्माला येत नाही. मग त्या ब्रह्मतत्वाला जाणणारा पुनरेष न जायते. य ब्रह्म वेदेश ब्रह्म भवती स्वयं. ब्रह्मणो नास्ती जन्मतः पुनरेष न जायते. मला वाटते जन्म मरणाच्या अतीत जसा देव आहे तशीच आहे. देवही अवतारी आहे, संतही अवतारी, अवतार आहे. तुमचा आमचा जन्म आहे, देवाचा साधूचा अवतार आहे. जन्म कशासाठी? सरळ सांगतो, उचापात्यासाठी, दुसरं काहीच नाही. जन्माचं प्रयोजन काय हो? माग केलेलं कर्म आगा कर्मे जै उरावे, तैती सुखदुःखी फळावे, तया ते भोगावया यावे देहा एका. हा जन्म त्यांचा अवतार आहे. स्वेच्छामय जसा सगळं चिंतन लागेल. मला सांगायचं काय, अवतार आहे त्यांचा. म्हणून देव जसा आहे तसे संत मायबाप. काही फरक नाही. स्वरूपाच्या दृष्टीनं विचार करा, हा मुख्य अभेद आहे. आणि याचाही विचार करायचा झाला तर देव आणि संत सारखे आहे. म्हणून तुकोबार हा सिद्धांत मांडतात, देव ते संत, देव ते संत विठोबा. बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. डोबार कुमाई डोबार कुमाई. पुढे गेलेलं आहे. 20 मिनिटं बाकी आहेत. गोळाबेरीज करतो मी. तसं एकच चरण सोडतो, बाकीचं सोडतो. एकच चरण सोडतो आणि बाकीचं सोडतो. मी सोडतोच म्हटलं. मी काय, कारण 2 तास बोललं अभंगावर तर लोक म्हणतात आज महाराजांनी अभंग सोडला. 2 तास अभंग सोडून बोलला महाराज तरी सोडलं. मग ते सोडलाच म्हणलं ना. त्याला श्लेष अलंकार म्हणतात. आमचे जगन्नाथांना पवार होते, वेदांत वाचस्पती. त्यांच्या पुढे 2 माईक होते, एक चालू होता आणि एक बंद होता. त्यांच्या लक्षात आलं एक माईक चालू आहे आणि एक बंद आहे. त्यांनी असा श्लेष केला. ते म्हणे यातला एक माईक चालू आहे आणि एक माईक चालू आहे. त्याच्या कोट्या फार करायचे. विठ्ठल त्यानं विचारलं, अण्णा कारखाना बंद का? म्हणे डायरेक्टर चालू. उत्तर द्यायचे. आलं का लक्षात? त्यानं विचारलं, अण्णा एवढ्या कोट्या तुम्ही कशी करता? म्हणे सोपं आहे, तुम्ही सगळेजण एक एक लक्ष देता, कोटी सहजच होते. आलं का नाही तुमच्या लक्षात? काय काय किती देता? लक्ष. वक्ता काय म्हणा, इकडे काय दे करा? लक्ष. लक्ष द्या. काय द्या? लक्ष द्या. आणि किती लक्ष एकत्र राहिल्यावर कोटी होते? आलं का तुमच्या लक्षात? 100 लक्ष एकत्र राहिल्यावर कोटी होते. एवढ्याचे लक्ष एकत्र राहिल्यावर किती कोट्या होतील? विठ्ठल हो. आपला विषय चालला देव आणि संत सारखे आहे, स्वरूप एक आहे. बरं, देवाला मान्य आहे का सिद्धांत आणि साधूला मान्य आहे का? दोघालाही मान्य आहे. देवालाही मान्य आहे
हो, देव म्हणे नाम्या पाहे, ज्ञानदेव मीच आहे. तो आणि मी नाही तुझा, ज्ञानदेव आत्मा माझा. हे देवानी म्हणावं. देवाला सिद्धांत मान्य आहे, संतालाही मान्य आहे. कोणाला? तुकोबाराला विचार, महाराज सांगा ना तुम्ही कोण आहे? तुकोबा बोलो बा आंबिले, मी वासुदेव, तत्वता मी वासुदेव आहे. परिचय दिला. हनुमंतराला विचारला, हनुमंतर आहे. रामप्रभूने विचारलं, तुम्ही कोण आहे? म्हणे निवडणूक झाल्यावर विचारायचं असते का? सच्चा करे ते करत. तू कोण आहे? रात्रीच्या पेट्या पोचवणारा मीच, वाटप करणारा. आणि आता मला विचारतो तू कोण आहे निवडून आल्यावर? शुद्ध ज्याची सेवा भय काय त्याच्या जीवा, करिता स्वामी सविवाद अधिक अधिक आनंद. हनुमंतराय रामप्रभूच्या पुढे उभे राहिले. म्हणे देवा रामा, माझा परिचय तुला पाहिजे ना. देहदृष्टीनं मी तुझा दास आहे, देहदृष्ट्या तू दासोम. जीवदृष्टीनं माझा परिचय अपेक्षित असेल तर मी तुझा अंश आहे. जीवदृष्ट्या तो अंश का? आत्मदृष्टीनं परिचय अपेक्षित असेल, आत्मदृष्ट्या त्वमेवाहम इति मे निश्चलामती. आत्मदृष्टीनं तुझ्यात आणि माझ्यात फरकच नाही. तून मी एकच आहे, तुझं मज नाही भेद. केला सहज विनोद. पण खऱ्या अर्थानं पाहायचं झालं तर दोघालाही हे मान्य आहे. देवालाही हा सिद्धांत मान्य आहे आणि संतालाही हा सिद्धांत मान्य आहे. देव म्हणतात, अर्जुना अरे माझी बहीण तू चोरून नेली. त्या अर्जुनाचं प्रेम सुभद्रेवर, सुभद्रेचं प्रेम अर्जुनावर, हे फक्त एकालाच माहित होतं. कोणाला? मध्यस्थी कोण? कृष्ण. परस्पर बलराम दादांनी सुभद्रेचं लग्न ठरवलं. हा म्हणता बातमी पसरली, अर्जुनाच्या कानावर गेली. तो धावतच तिथं आला. म्हणे कृष्णा तुझ्या कानावर काय आलं का? म्हणे काय? सुभद्रेचं लग्न ठरलं. म्हणे मला तुला माहीत नाही का? म्हणे मी होतो सोयरी केला. मग तुला माहीत नाही माझं प्रेम सुभद्रेवर आहे, सुभद्रेचं माझ्यावर आहे? म्हणे सगळं खरं असलं तरी आमच्या घरात दादाच्या ते रथातल्या संन्याशी दुसरा तिसरा नसला पाहिजे. म्हणे कोण असला पाहिजे? म्हणे तरी मला त्या दिवशी ते आवाज तसाच वाटत होता बरं का, त्या दिवशी आवाज. आणि म्हणे किसन्या, किसन्या तुला किती दिवसाचं माहीत आहे? म्हणे दादा मला खूप दिवसाचं माहीत आहे. म्हणे मग अर्जुन तुझ्या शब्दाशिवाय पुढं जात, तुझाच शिष्य आहे, मग हे तुला माहीत होतं तर तू मला का सांगितलं नाही? म्हणे दादा तसं तुम्ही ऐकलं नसतं. म्हणे याच्यात तुझाच हात आहे का? खाली मान टाकली चुपचाप उभा राहिला. म्हणे बोलाव, चटकन बोलाव, झाकली मूठ 1.25 लाखाची बोलाव. फोन केला, जवळ आले. म्हणे घ्या आशीर्वाद. ते जवळच होते का, जास्त लांब गेले नव्हते ना. दर्शन घेतलं, लग्न झालं, दृष्टांत संपला. कशाला सांगितला? देवाने एक दिवस अर्जुनाला सांगितलं, अर्जुना युद्धभूमीत चालू आहे. युद्धभूमीत देव म्हणतात अर्जुनाला, अर्जुना संन्याशीहून माझी बहीण तू चोरून नेली. तुझ्याविषयी माझ्या चित्तात विकल्प यायला पाहिजे होता, पण माझ्या चित्तात तुझ्याविषयी विकल्प आला नाही. ज्ञानेश्वरीच्या 11व्या अध्यायात ओवी आहे, संन्याशी होनी त्वा जनी चोरून नेली माझी भगिनी, विकल्प नुपजे म्हणे का? मी तू दोन्ही स्वरूप एक. माझं तुझं स्वरूप एक आहे, पण तुझ्याविषयी विकल्प आला नाही. म्हणजे स्वरूपाच्या दृष्टीने आपल्यात अभेद आहे. हे देवाला सुद्धा मान्य आहे. कितीतरी प्रमाणे सांगायला जमतील. देवते संत, देवते संत, निमित्त त्या प्रतिमा, निमित्त मात्र प्रतिमा आहेत का? प्रतिमा एरवी नामरूप तयाचे, पाहता ब्रह्मची दिसेसाचे. नामरूपाचा विचार वासुयात पाहिजे. आता त्यातही चिंतन करायला जमल, पण घड्याळ संपलेला आहे, तिकडे काही जात नाही. नामरूप पण वास्तव्यात त्यांचा स्वरूपाचा अभेद आहे. आणि म्हणून हेच मी तुम्हाला भावनेनं सांगतो आणि सगळ्याला कळावं म्हणून सांगतो. अभंगाचं दुसरं चरण. मी तो सांगत से भावे, 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 मी तो सांगत से भावे. आहे ठावे सकळाच, आहे ठावे सकळाच, मी तो सांगत भावे, मी तो सांगत भावे. असो ठावे सकळाचे,
ज्याला भावनेनं सांगतो. वर्ण विषयाच्या विषयी प्रेम आहे, ज्याला सांगायचं त्याच्या हिताची तळमळ आहे, तिथं भाव नाही. भावनेची भाषा वेगळी, हृदयाची भाषा, आपलं बुद्धीची भाषा वेगळी. बुद्धीची भाषा सगळ्यालाच कळेल, सांगायला जमत नाही. पण भावनेची भाषा, हृदयाची भाषा आहे, ती कळल्याशिवाय राहत नाही. आई सांगते काट्या उन्हात मरू नको, सावलीत मर. काय म्हणते? मग सावलीतून मर असा त्याचा अर्थ आहे का? त्या मर शब्दाचा अर्थ जग आहे देवा. त्या मर शब्दाचा अर्थ काय? कोणत्या कोशात मर शब्दाचा अर्थ जग होते हो? ह्या भावनेची भाषा आहे. ही कोशातली भाषा नाही, ही भावनेची भाषा आहे. वर्ण विषयाच्या विषयी प्रेम असावं, ज्याला सांगायचं त्याच्या हिताची तळमळ असावी. संताच्या विषयी परम आदर तुकोबाराच्या चित्तात आहे. आणि तुम्हा मला संत देव म्हणून कळावे हा आग्रह आहे तुकोबाराचा. मी तो सांगत असे भावे, भावनेनं सांगतो. आणि असो उठावी सगळा, सगळ्याला कळावं म्हणून सांगतो. सगळ्या